मुंबई उच्च न्यायालय, त्याचबरोबर नागपूर खंडपीठ, त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे तर ते 15 डिसेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। 5 जानेवारी 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे। आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्या जागा 570 प्लस जागा मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि नागपूर खंडपीठमध्ये जे आहे 115 प्लस जागा आणि त्याचबरोबर जे संभाजीनगर झालं, त्याचबरोबर जे औरंगाबाद खंडपीठमध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे 202 प्लस जागा त्या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही भरती या ठिकाणी चालूच आहे। या भरतीचे जे फॉर्म भरणे चालू होत आहे हे 15 डिसेंबर पासून या ठिकाणी चालू होत आहे। तर या भरतीमध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, त्याचबरोबर यामध्ये आपला पगार वगैरे किती भेटणार आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार, निवड प्रक्रिया वगैरे आणि या भरतीची जाहिरात सुद्धा दाखवणार आहे, वेबसाईट वगैरे काय आहे त्याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, यामध्ये जर आपलं सिलेक्शन झालं मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये तर यामध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे 16,000 ते 52,000 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे यामध्ये। आणि त्याचबरोबर जागांचा जर आपण विचार केला तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये 570 प्लस जागा आहे आणि नागपूर खंडपीठमध्ये जे 115 प्लस जागा आहे आणि त्याचबरोबर जे संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठमध्ये जे 202 प्लस जागा या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। तर जागा काही या ठिकाणी भरपूर जागा या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर वयोमर्यादा जर आपण विचार केला 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। आणि एस.टी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एवढं काही आहे। आणि त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी यामध्ये ठेवण्यात आली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 1000 रुपये यामध्ये फी ठेवण्यात आली आहे। आणि त्याचबरोबर आता या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ झालं, औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठ झालं, तर यामध्ये आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। सर्वात अगोदर आपल्या यामध्ये काय असणार आहे, 50 पैकी जे विद्यार्थी मिळून आपली परीक्षा घेतली जाणार आहे 50 मार्कासाठी, ज्यामध्ये जे 30 मार्कासाठी आपल्याला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 30 मार्कासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाणार आहे, लक्षात ठेवा। त्यामध्ये जनरल नॉलेज सामान्य ज्ञान सुद्धा येणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी सुद्धा येऊ शकते, मराठी व्याकरण सुद्धा येऊ शकते। आणि त्यामध्ये पासिंगचा जर आपण विचार केला तर 30 पैकी 15 मार्कावर पासिंग ठेवण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये मुलाखत असणार आहे। तर अशा प्रकारे आपलं जे 50 पैकी आपल्या या ठिकाणी मेरिट लागणार आहे, लक्षात ठेवा। तर याच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। मुंबई उच्च न्यायालय झालं, नागपूर खंडपीठ झालं, संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ म्हणा, ठीक आहे। तर या ठिकाणी तर ही भरती या ठिकाणी 15 डिसेंबर पासून फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 5 जानेवारी 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शकतो तुम्ही हे संपूर्ण जाहिरात नियुक्त्या मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर औरंगाबाद खंडपीठ आस्थापनेवरील शिपाई हमाल फराश त्या या पदाकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादी 2 वर्षाकरिता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रतेच्या निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 2 वर्षासाठी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी एकदा वाचून तुम्ही या ठिकाणी विचार करून फॉर्म भरू शकता। त्यानंतर बघू शकता यामध्ये जे पद असणार आहे, पदाचं नाव पहा, शिपाई झालं, हमाल झालं, फराशी झालं। आणि पहा यामध्ये जे जागा आहे उच्च न्यायालय मुंबईमध्ये एकूण रिक्त सद्यस्थिती रिक्त असलेले पद पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे तर 570 आहे आणि दिव्यांगांसाठी जे विद्यार्थी मिळून 43 आहे। आणि त्याचबरोबर नागपूर खंडपीठमध्ये बघू शकता 115 आहे आणि औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठमध्ये 202 आहे। तर या ठिकाणी आपल्याला जो पगार भेटणार आहे नियमाप्रमाणे हमाल झालं, शिपाई झालं, फरज झालं, या पदाची जे वेतन आहे 16,600 ते 52,400 पर्यंत आपल्याला पगार यामध्ये भेटणार आहे व नियमाप्रमाणे या ठिकाणी भत्ते सुद्धा आपल्याला भेटणार आहे। नोंद बघू शकता, दिव्यांगासाठी राखीव असलेले पद मुंबई उच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे तयार केल्यानंतर निकट भविष्यात भरण्यात येतील। त्यानंतर पात्रता आता तुम्ही बघू शकता, उमेदवारांसाठी जे शैक्षणिक पात्रता फक्त कमीत कमी 7वी पास असणं आवश्यक आहे। तर यामध्ये जे शिक्षण लागते फक्त 7वी पास यामध्ये लागते। आता यामध्ये आपण फीचा जर आपण विचार केला, वयोमर्यादा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि एस.टी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे।
आणि विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन कर्मचारी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी यामध्ये 18 वर्ष लागू बघू शकता तुम्ही या ठिकाणी वयोमर्यादा यामध्ये जास्त सुद्धा असेल तरी सुद्धा निकष यामध्ये लावण्यात आले नाही आहे। त्यानंतर पात्रता बा काय काय अटी आहे, उमेदवार भारताचा नागरिक असावा आणि महाराष्ट्र राज्याचा आदिवासी डोमिसाइल असावा, त्याचे तिचे चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असावी, तो ती करार करण्यास सक्षम असावी। ठीक आहे। त्यानंतर तुम्ही वाचू शकता या ठिकाणी त्याला तिला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा तिच्या विरोधात फौजदारी खटला प्रलंबित नसावा। त्याचबरोबर बघू शकता तुम्ही या ठिकाणी तर हे काही तुम्ही वाचून घेत ह्या काही अटी शर्ती आहे। त्याचबरोबर ऑनलाईन शुल्क भरण्याची जी प्रक्रिया अर्जदाराने ऑनलाईन अर्ज करताना 1000 रुपये परीक्षा शुल्क केवळ SBI कॉलेक्ट या ऑनलाईन पेमेंट गेटवे सुविधेद्वारे भरणे आवश्यक आहे आणि उमेदवारांना SBI कॉलेक्ट सुविधेद्वारे ऑनलाईन पेमेंटसाठी युजर मॅन्युअलमध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे। ठीक आहे, तुम्ही बघू शकता हे वाचू शकता या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता तुम्ही अर्ज जे पद्धत आहे आपल्याला फॉर्म भरण्यासाठी जी वेबसाईट आहे तर https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरून आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता पात्रता आणि उमेदवाराचे ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवर आहे bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरता येते। तर फॉर्म भरणे बघू शकता 15 डिसेंबर पासून फॉर्म भरणे चालू होत आहे ते 5 जानेवारी 2026 पर्यंत हे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू राहणार आहे ऑनलाईन पद्धतीने। बघू शकता अर्जाची जी लिंक दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उघडेल आणि दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळ 5 वाजेपर्यंत बंद होणार आहे। त्यानंतर फोटो वगैरे कशा प्रकारे अपलोड करायचे ही या ठिकाणी माहिती दिली आहे तर ते वाचून घ्या। त्यानंतर तुम्ही बघू शकता पेमेंट बद्दल या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही ऑनलाईन अर्ज करताना उमेदवार फक्त एकाच आस्थापनेची निवड करावी। ठीक आहे। उदाहरणार्थ मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद संभाजीनगर खंडपीठ। ठीक आहे। तर एकाच ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। आणि त्यानंतर बघू शकता तुम्ही आता हे सर्व काही माहिती तुम्ही वाचल्या तर यामध्ये आपली निवड कशा प्रकारे होणार आहे तर पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत समोर जावे लागणार आहे। सर्वात अगोदर आपलं काय असणार आहे लेखी परीक्षा आपली असणार आहे जे की 30 मार्कासाठी असणार आहे। लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविधी निवडीचे प्रश्न असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे ज्यामध्ये लेखी परीक्षा 30 मार्कासाठी असणार आहे आणि पासिंगचा जर आपण विचार केला तर 15 मार्कावर यामध्ये पासिंग आहे। तर लेखी परीक्षा आपली 30 मार्कासाठी होणार आहे आणि उत्तीर्ण गुण जे आहे फक्त 15। तर ज्यांना सुद्धा 30 पैकी 15 मार्क पडले तर ते पेपर पास असणार आहे। आणि त्यांच्यासाठी दुसरं काय असणार आहे शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता म्हणजे 10 मार्कासाठी हे चाचणी असणार आहे। आणि त्यानंतर आपलं काय असणार आहे 10 मार्कासाठी आपलं काय असणार आहे यामध्ये मुलाखत होणार आहे। तर अशा प्रकारे आपलं 50 पर्यंत जे विद्यार्थी मिळवणार 50 मार्कासाठी आपली यामध्ये परीक्षा घेतली जाणार आहे एक लक्षात ठेवा। ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलावण्यात येणार नाहीये हे या ठिकाणी लक्षात ठेवा। आणि वरील सर्व परीक्षांसाठी वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। ठीक आहे। आता ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल त्यांना खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासोबत पडताळणीसाठी मुलाखतीसाठी वेळी सोबत आणावे। ठीक आहे। तर या ठिकाणी बघू शकता जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला झाला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोर्ड सर्टिफिकेट झालं। ठीक आहे। त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्र झालं, बोर्ड सर्टिफिकेट। ठीक आहे। बघू शकता SSCचे 10वीचे बोर्ड सर्टिफिकेट झालं। ठीक आहे। त्याचबरोबर बघू शकता शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक 7वीचे मार्कशीट, 8वीचे मार्कशीट, 9वीचे मार्कशीट, 10वीचे मार्कशीट किंवा 12वीचे मार्कशीट किंवा तत्सम डिप्लोमा कोणते मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले इत्यादी। ठीक आहे। तर एवढे काही आपल्याला कागदपत्र या ठिकाणी दिलेलं आहे तर ते आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे। ठीक आहे। तर हे जर आपल्याला जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले, जॉईन करून घे। त्यावर आपण हे सर्व जाहिरात टाकले आणि पूर्ण वाचून घे त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। ठीक आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये। जय हिंद जय भारत।